नमस्कार. चला ऐकूया एडुवेट पब्लिकेशन प्रस्तुत शृंखला बोलणाऱ्या गोष्टी. या शृंखलेच्या अंतर्गत आजची गोष्ट आहे एका मोराची, ज्याने अनोख्या पद्धतीने एका झाडावर ढगांना आणून ठेवले. गोष्टीचं नाव आहे कापसाचा ढग. एक म्हातारा घुबड एका बागेचा राजा होता. एके दिवशी घुबडाने सर्व पक्ष्यांची एक सभा बोलवली. तो म्हणाला, हल्ली मी आजारी असतो. आपल्याला बागेसाठी नवीन राजा निवडायला हवा. त्याने सभेमध्ये एक अट ठेवली. घुबड म्हणाला, जो ढगाला खाली आणेल तोच नवीन राजा बनेल. सर्व पक्षी त्याबद्दल विचार करू लागले. बुलबुल म्हणाली, मी तर खूप लहान आहे. मी जड ढग कशी वाहणार? बदक म्हणाले, मी तर उंच उडू शकत नाही. गरुड म्हणाला, मी जास्त उंचावर नाही उडणार. माझे पंख जळतील. तिथे एक मोर देखील होता. तो खूप हुशार होता. त्याने विचार केला, खरा ढग तर खाली येऊच शकत नाही. मी खोटे ढग बनवून घेतो. तो कापसाच्या शेतात गेला आणि खूप सारा कापूस घेऊन परतला. त्याने एका झाडावर कापसाच्या ढगाच्या आकारात पसरवले. त्यानंतर मोराने सर्वांना बोलवले. तो म्हणाला, पहा, मी ढग खाली घेऊन आलो. सर्व पक्षी ढगाला झाडावर पाहून आश्चर्यचकित झाले. मोराची हुशारी पाहून घुबड खूप खुश झाला. त्याने मोराला नवीन राजा म्हणून घोषित केले व त्याला मुकुट घातला. तेव्हापासून मोराच्या डोक्यावर मुकुट आहे. Thank you for watching our video.